जे काही निवडक राजकीय लोक आहेत त्यापैकी जितेंद्र आव्हाड साहेब आहेत आणि आपल्याला खरोखर आनंद झाला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की असे काही नेते आज राजकारणामध्ये आहेत जे सातत्याने संविधान आणि त्याच्या नैतिकतेबद्दल बोलतात. त्यांचा फोटो आहे आव्हाड साहेबांचा. मागे आणखी पण काही ठिकाणी पाहिला. भारतीय संविधान हातात घेऊन भारतीय संविधान डोक्यावर घेणं ही साधी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही संविधानिक अनैतिकता ठेवा तुमच्या मनामध्ये, तुम्ही संविधानिक नैतिकता कोणती पाळू नका. जर आज जितेंद्र आव्हाड साहेबांनी ठरवलं असतं की मला संविधानिक नैतिकता वगैरे काही पाळायची नाही, तर आज ते दुसऱ्या एखाद्या पक्षात राहून मंत्री राहिले असते. परंतु त्यांनी संविधान डोक्यावर घेतलं. पक्षनिष्ठा महत्वाची आहेच, पण संविधान महत्वाचं आहे. संविधानिक नैतिकतेतून जो काम करतो तो माझ्या पक्षाचा नेता आहे हे त्यांनी मान्य केल्यामुळे आज ते आपल्यासोबत इथे बसलेले आहेत, रॅलीत चालले. तसं पायी चालण्याची त्यांना गरज नाही, पण आपण पाहिलं ते सगळ्यांसोबत पायी चालले. त्यांच्या चेहऱ्यावर घाम ओथंबून वाहत होता, तरी सुद्धा सगळ्यांसोबत ते नारे देत होते. ही जी सामान्य माणसांच्या भावनांची कदर असणारे नेते आहेत ते आपल्याला पाहिजे. या कार्यक्रमाचे आयोजक मनोज प्रधान साहेब, प्रकाश बर्डे, श्री प्रकाश पाटील, राजू पठाण आणि सुजाताताई घाग या सगळ्यांचे मी आभार मानतो सुरुवातीलाच की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं. आपल्या सगळ्यांची त्यामुळे भेट झाली. आज संविधान दिवस आहे, त्यानिमित्त आपण ही रॅली काढली. आता एक साधा प्रश्न सगळ्यांनी मनात आपल्या विचारा की आज संविधान दिवस कोण साजरा करताय? संविधान दिवसाचा कार्यक्रम आज कोण कोण साजरा करताय? तुम्ही प्रश्न विचारा. उद्याच्या वर्तमानपत्रात पहा, आजच्या रात्रीच्या टीव्हीच्या बातम्यांमध्ये पहा, कोण संविधान दिवस साजरा करताय? संविधान दिवस साजरा करण्याची जबाबदारी केवळ बहुजन समाजाची नाही. संविधान दिवस साजरा करण्याची जबाबदारी केवळ दलित समाजाची नाही. संविधान जर संपूर्ण भारताचं आहे तर काही लोक संविधान आपलं अजूनही का मानत नाहीत हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी संविधान दिवस पाळलेला आहे, मानलेला आहे, असा रॅली घेतलेली असं तुम्हाला आठवते का? बघा, आता मी बोलणार, जितेंद्र आव्हाड साहेब सांगणार की RSSने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. कदाचित पुढच्या वर्षीपासून ते साजरा करतील, कारण की काही गोष्टी दाखवण्यासाठी केल्या तर चालतील, पण आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. अशा सत्ता पिपासू मानसिकतेचे ते आहे. त्यांचे चेहरे आहेत, दाखवायचा चेहरा आहे आणि लपून काही कारवाया करण्याचा चेहरा आहे. रावण तरी बुद्धिमान होता. रावणाची बदनामी खूप झाली, परंतु आज या राजकीय क्षेत्रामध्ये जे संविधानच मानत नाही असे भस्मासूर जे वाढलेले आहेत, या ठाण्यामध्ये सुद्धा ते आहेत, त्यांचा चेहरा आपण ओळखला पाहिजे. मग आपल्याला वाटेल की काय प्रत्येक मतदान होते, मतदानाचा निकाल जाहीर होतो आणि विजय मात्र कोणत्या तरी विशिष्ट पक्षांचा होतो, त्यामुळे त्यांचं बरोबर असेल असं वाटतं. पण आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की संविधानिक नैतिकता मानणाऱ्यांची संख्या जर एवढी मोठी असेल पायी चालणाऱ्यांची, आपण तर काही जण सहभागी झालेलो आहे. अनेक जण आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्यांमुळे, कामामुळे कदाचित सहभागी होऊ शकले नाही, पण त्या सगळ्यांच्या भावना आहेत. महाराष्ट्रामधलं वातावरण तसं आहे की त्यांना लक्षात आलेलं आहे की संविधान खून करणारे कोण आहे. पण ते निवडून येतात त्याचा अर्थ त्यांचं बरोबर आहे असं समजण्याची गरज नाही. काल एक निर्णय दिला कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आता आपण न्यायाधीशांचं काही नाव घेत नाही. न्यायाधीशांचं नाव न घेता त्या निर्णयाची चिकित्सा करण्याचा हक्क आपल्याला आहे. मी आपल्याला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, इथे जे फोटो लावलेले आहेत त्या सगळ्या महामानवांच्या साक्षीने आपण लक्षात घ्या की कोणत्याही न्यायालयाने, म्हणजे या ठाणे जिल्हा न्यायालय इथल्या न्यायालयाने, हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिला आणि एकदा तो दिला की तो निकाल आपल्या सगळ्यांच्या मालकीचा आहे. तो निकाल त्या न्यायालयाचा नाही, तो निकाल त्या न्यायाधीशांचा सुद्धा नाही, तो आपल्या मालकीचा आहे. आणि मग जी आमच्या मालकीची गोष्ट आहे, जनतेचा तो निर्णय, तो न्याय निर्णय, त्याच्यामध्ये न्याय्यता आहे का,
त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे का, त्याच्यामध्ये चूक काय, बरोबर काय, योग्य आणि अयोग्य काय, हे सगळी चिकित्सा करण्याचा हक्क आपल्या सगळ्यांना आहे. एखादा न्याय निर्णय हा पूर्ण चुकीचा असेल तर हा चुकीचा निर्णय आहे, कचऱ्याच्या पेटीत टाकून देण्यासारखा हे म्हणण्याचा हक्क सुद्धा आपल्याला. भारतीय संविधानाने ती ताकद आपल्याला दिलेली आहे, कारण की या संविधानामध्ये सुरुवातीलाच जी प्रस्तावना केलेली आहे त्याच्यामध्ये शेवटी म्हटलेलं आहे की हे संविधान आजच्या या 26 तारखेला आम्ही सर्व लोक आमच्या प्रती अर्पण करत आहोत. हे संविधान बाबासाहेबांनी असं म्हटलं नाही की मी लिहितो आणि मी हे स्वतः समर्पित करतो माझ्या प्रती, असं नाही म्हटलेलं आहे. मी लिहिलं हे सुद्धा त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी सांगितलं आम्ही सगळे भारतीय लोक हे संविधान आमच्या प्रती समर्पित करतो. ही खूप मोठी जबाबदारीची भावना आहे, लक्षात घ्या. ही मालकीची भावना आहे. या भारत देशावर मालक कोण असणार तर हे आपले सामान्य माणसं असणार, हे संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे न्यायाधीश येतील आणि जातील. कोण सरन्यायाधीश होणार, कोण न्यायाधीश होणार, कोणाची नियुक्ती ते करणार. आता तर पाहिलं आपण एका भाजप प्रवक्त्याची नेमणूक झालेली आहे उच्च न्यायालयामध्ये, आहेत त्या आता कार्यरत आहेत त्या. मग त्या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, जे वास्तव आहे ते मी म्हटलं समजा तर त्यांचा अपमान होतो का? मुळीच होत नाही. त्या भाजपच्या प्रवक्त्या होत्याच आणि त्या आता न्यायाधीश झालेल्या आहेत, ते सुद्धा वास्तव आहे. वास्तव सांगण्याचा संपूर्ण हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे, कारण की संविधान आमचं सगळ्यांचं आहे. आणि म्हणून मी या संविधान रॅलीमध्ये जितेंद्र आव्हाड साहेबांनी आयोजित केलेल्या या संविधान रॅलीमध्ये पायी चालणाऱ्या सगळ्या पायांना वंदन करतो आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. संविधान दिवस सगळ्यांनी साजरा केला पाहिजे आणि जेव्हा सगळे जण साजरे करतील, सगळ्या जाती धर्माचे लोक साजरे करतील, तेव्हा संविधान त्यांनी आपलं मानलेलं आहे असं आपण प्रथमदर्शनी समजू शकतो. आपण भारतीय संविधानानुसार प्रत्येक जण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत. आपल्याला आपलं स्वतःचं मत जे असेल ते धारण करण्याची, म्हणजे ते माझं मत आहे, ते चूक असो बरोबर असो, ते माझं मत आहे, ते घेऊन जगण्याचा हक्क भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला. मग याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्य आहे. धर्म स्वातंत्र्य हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. धर्माचं प्रकटीकरण मी कसं करणार, कसं करायचं, मी कोणता धर्म मानायचा, मी कोणता देव मानायचा, मी कोणत्या रंगाचा झेंडा घ्यायचा, हे सगळे अधिकार त्या स्वतंत्र व्यक्तीला आहे, जे भारतीय संविधानानुसार स्वतंत्र आहे. मग आता कोणाला जर दररोज धर्म बदलायचा तर बदलू शकतात का? तुम्हाला दररोज धर्म बदलण्याची मुभा आणि अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. काही जण मला विचारतात दररोज धर्म बदलला चालेल का? बदलला तर चालेल, पण दररोज धर्म बदलला कदाचित तुम्हाला लोक वेडा म्हणतील किंवा हा या धर्माचा, पण आपल्याला हक्क आहे. मग जबरदस्तीने एखाद्या धर्मात कोणाला घेण्याचा हक्क आहे का? नाही. जबरदस्तीने कोणी धर्मांतर करू शकत नाही. पण मग विशिष्ट धर्माबद्दल जबरदस्तीने धर्मांतर करतात असं सांगून आपल्या धर्मात ओढून परत आणायचं, त्याच्यावर गोमूत्र शिंपडायचं, अशी काही व्यवस्था किंवा यंत्रणा कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. भारतीय संविधानाला ती मान्य नाही. बरं, भारतीय संविधानाने केवळ धर्म स्वातंत्र्य दिलाय म्हणजे धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही, धर्म नाकारण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला जर धर्माशिवाय जगायचं असेल, मला जर देवाशिवाय जगायचं असेल तर ते जगण्याचं स्वातंत्र्य सुद्धा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. त्याला सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. फ्रीडम ऑफ कन्सायन्स, की माझ्या विवेक बुद्धीला जे पटेल तशाप्रमाणे धर्म मान्य करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. मग कोणी या पर्यावरणामध्ये, झाडामध्ये, फुलांमध्ये देव आहे असं म्हणेल, त्याला तो अधिकार आहे. आज जी जबरदस्ती सुरू झालेली आहे की विशिष्टच प्रकारे धर्म मानला पाहिजे, विशिष्टच प्रकारे धर्माचं आचरण केलं पाहिजे, ही जबरदस्ती असंविधानिक आहे. आणि ती जबरदस्ती जर सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने होत असेल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा ती जबरदस्ती केली जात असेल तर चिंतेची गोष्ट आहे. मी तुम्हाला एक घटना सांगतो, काल एक घटना घडली. त्याच्यामध्ये त्या माणसाचं नाव सुद्धा मी सांगतो, सॅम्युअल कमल सेन. सॅम्युअल कमल सेन हा ख्रिश्चन माणूस आहे, लष्करी अधिकारी आहे. त्यांनी त्याच्या फलटणीमध्ये असताना एका मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी नकार दिला किंवा मी त्या गाभाऱ्यात जात नाही,
माझा धर्म मला तशी परवानगी देत नाही, मी बाहेर थांबतो, बाकी सगळेजण फलटणचे लोक जाऊ शकतील. तर लष्कराच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेतला नाही आणि त्यामुळे तुम्ही बेशिस्त वर्तन केलेलं आहे असा ठपका त्याच्यावर लष्कराने ठेवला. मग तो दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेला. दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा तो निर्णय जो आहे तो फिरवला आणि त्यांनी सांगितलं की नाही, योग्य नाही. तर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेली. आता मी न्यायाधीशांची नावं सांगत नाही, तुम्ही वाचून घ्या, आजच्या पेपरमध्ये असतील बहुतेक. न्यायाधीशांची नावं घेतली की त्यांची बदनामी केली असं होते. प्रत्येक महत्वाच्या संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला त्याचं नाव कमावण्याची संधी आहे, त्यांनी ती कमवावं. पण जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर मगाशी मी सांगितलं, हा निर्णय आमचा सगळ्यांचा आहे, याच्याबद्दलचं विश्लेषण आम्ही करणार. सॅम्युअल हा माणूस आमच्या सगळ्यांमधला आहे. तो कधी अब्बास असेल, कधी अली असेल, कधी श्रीराम असेल, कोणी पण असेल, आमच्यामधला माणूस आहे सॅम्युअल. त्यांनी जर नकार दिला होता की त्याला त्या गाभाऱ्यात जायचं नाही, तर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, त्याला तुम्ही बेशिस्त ठरवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर इथपर्यंत म्हटलं की तुम्ही सॅम्युअल हा जो माणूस आहे बेशिस्त वर्तन यांनी केलेलं आहे, याला तेव्हाच तुम्ही नोकरीवरून काढून टाकायला पाहिजे होतं, आमच्यासमोर आणलंच कशाला, असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर अत्यंत गंभीर आव्हान आपल्यासमोर उभं आहे. लक्षात घ्या. विचारधारा या न्यायव्यवस्था सुद्धा भ्रष्ट करत असतील तर त्या अत्यंत गंभीर भावना म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला त्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाकारणारा तो माणूस आहे त्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे. याच्यामध्ये चिंतेची गोष्ट ही आहे की एक संविधानाची संस्कृती जी आहे, कॉन्स्टिट्यूशनल कल्चर जे आहे, तेच लाथेने उडवून टाकण्यासाठी जर न्यायालय पुढे येत असेल तर आपल्याला त्या पद्धतीने न्याय देणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे. तो अधिकार आपल्याला. कट्टरवाद जसा उफळून आलेला आहे सगळीकडे, तसं आपण पाहतो की न्यायाधीश पण काही म्हणायला लागले की नरेंद्र मोदी हे तर देवाचा अवतार आहे. न्यायालयात बसून न्यायाधीश म्हणायला लागलेले आहेत. ते म्हणतात चोराचा अवतार आहे, त्यांना तो अधिकार आहे म्हणण्याचा. कुणाला देवाचा अवतार वाटत असेल, कुणाला राक्षसाचा अवतार वाटत असेल, ते म्हणण्याचा हक्क आपल्याला आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर योग्य वागत नसतील, आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर त्या पदावर बसून पदाची अप्रतिष्ठा करत असतील तर त्यांचा निषेध करण्याचा हक्क आपल्या सगळ्यांना आहे. त्यांना जर राग येत असेल, त्यांना जर वाईट वाटत असेल एवढं की आपण त्यांच्याबद्दल काही बोलतो, तर मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. आम्ही तुमच्याबद्दल बोलणार सुद्धा नाही. तसंही आपण नरेंद्र मोदींबद्दल कुठं बोलत होतो आधी? हे 2014 पासून त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे संविधानाची तोडफोड करून, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो. आता एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून गोष्ट आहे ती तर आपण पाहतो की सगळ्यांनी नष्टच करून टाकलेली आहे. म्हणजे सत्य साईबाबा नावाचा माणूस होता, असा हे काढायचा अंगारा आणि सगळ्यांना भुकटी वाटायचा प्रसाद. मग भारताच्या काही डोकं ठिकाणावर असलेल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तू अंगठ्या काढतो, गोफ काढतो हातातून असं करून, तर मोठे मोठे विमानं, रेल्वे काढणं म्हणजे आपला खर्च वाचेल. पण ते काढू शकत नाही सत्य साईबाबा, कारण की या काखेत रेल्वे मावत नाही, इथे विमान मावत नाही. खेड्यातलं विमान काढू शकेल एवढंच तो. त्याचा मृत्यूनंतर 100 वर्षाचा काहीतरी कार्यक्रम आता झाला आणि तिथे जर नरेंद्र मोदी जात असतील तर आम्ही नरेंद्र मोदींचा निषेध करतो, कारण की संविधानामध्ये सांगितलेली वैज्ञानिकता त्यांनी पाळलेली नाही. संविधान दिवस आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. मग मी जशी टीका करतो तशी मला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनच बाळगला पाहिजे माझ्या जीवनामध्ये. मला सुद्धा कसंही वागण्याचा हक्क नाही. संविधानिक नैतिकता ही कर्तव्याची भावना आहे. आपण बरेचदा केवळ हक्क मागतो की आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजे, आमचे हक्क दिलेच पाहिजे. हक्क मागताना एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रचना भारतीय संविधानाची केलेली आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटी सुद्धा सांगितलेल्या आहे. त्याच्यामुळे कर्तव्य आणि हक्क यांचा एकत्रित विचार म्हणजे अधिकार आहेत आणि तसे अधिकार आपल्याला मिळाले. एकूणच आपण पाहतो की संविधानिक उद्दिष्टांच्या विरुद्ध बाजूने प्रवास हा सुरू झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर. आव्हाडसाहेब अनेकदा त्या विषयावर बोललेले आहे की संघराज्य पद्धती ही आहे. वेगवेगळे राज्य आहेत
आणि त्या राज्यांचा मिळून एक देश आहे. राज्यांचे अधिकार स्वतंत्र आहेत आणि संविधानिक दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे अधिकार वेगळे आहेत. पण सगळ्या राज्यांवर आपलेच अधिकार असले पाहिजे असं सांगून सांगून राज्यपालांच्या मदतीने प्रशासन चालवण्याची व्यवस्था जी निर्माण केली जात आहे ही अत्यंत चुकीची आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता जो निकाल दिला की राज्यपालांनी विधेयक किती दिवस ठेवले पाहिजे का, किती दिवसात निकाल दिला पाहिजे, राष्ट्रपतींनी विधेयक किती दिवसात निर्णयात घेतले पाहिजे, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की किती दिवस लावले तरी चालतील, काही हरकत नाही, आम्ही त्यांना सांगू शकत नाही. मग कशासाठी त्या देवीच्या त्या कोणती न्यायदेवता तिच्या डोळ्यावरची पट्टी कशासाठी काढली तुम्ही? डोळे झाकूनच ठेवा ना तुम्ही. ती तुम्ही म्हणता की आता पट्टी उघडली, भारतीय संस्कृतीनुसारची देवी झाली. भारतीय संस्कृतीनुसार असलेली देवी अन्याय सहन करणारी आहे, लक्षात घ्या. देवीच्या रूपामध्ये स्त्री चालते पण इथं अदरवाईज त्या स्त्रीवर अन्याय केला जातो. ही भारतीय संस्कृती आहे. ती मान्य करणारे हे लोक आहेत ज्यांनी त्या न्यायदेवतेवरच्या डोळ्यावरची पट्टी काढलेली. आपण एक समजून घेतलं पाहिजे की बहुमताच्या आधारे जी दहशत निर्माण केलेली आहे त्याचा सुद्धा विचार आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी आपल्याला अत्यंत सोप्या शब्दात हे सांगतो की कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केली म्हणजे संविधानिक लोकशाही. कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी हा जसा शब्द आहे तसा एक शब्द आहे तो कन्व्हेन्शनल डेमोक्रेसी म्हणजे पारंपरिक पद्धतीची लोकशाही. कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीमध्ये बहुमताला अत्यंत महत्व आहे, तसंच पारंपरिक कन्व्हेन्शनल लोकशाहीमध्ये सुद्धा बहुमताला प्रचंड महत्व आहे. परंतु कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानिक डेमोक्रेसी जी बाबासाहेबांना अपेक्षित होती त्याच्यामध्ये बहुमत मिळालं तरी बहुमताला प्रश्न विचारणं, त्याचं विश्लेषण करणं हे अधिकार भारतीय संविधानाने दिलेले आहे. आज मोदी जी पारंपरिक लोकशाही आणू इच्छितात त्याच्यामध्ये लोकशाहीचं नाटक जास्त आहे. अस्सल नाही ही नक्कल अशी लोकशाहीची सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आपण निषेध केला पाहिजे. मी अनेक उदाहरणं आपल्याला देऊ शकेन पण आता आपल्याला ते उदाहरणं देण्यासाठी खूप वेळ नाही. आता माहितीचा अधिकार आपण दिला म्हणजे मनमोहन सिंग यांनी केला होता, सोनिया गांधींनी तो सुचवला होता आणि माहितीचा अधिकार भारतामध्ये आला. प्रत्येक नागरिकाला माहिती मागण्याचा हक्क देण्यात आला. मग सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल झाला. त्यांनी सांगितलं की जीवन जगण्याच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे माहिती मिळाली पाहिजे. माहिती मागण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं? नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सांगण्यावरून एक त्यांनी GR काढला जेव्हा निवडणुका सुरू होत्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मागता येणार नाही माहितीच्या अधिकारात. दुसरं सांगितलं त्यांनी की आपल्याला माहितीमध्ये फॉर्म 17 किंवा इतर काही माहिती मागता येणार नाही, आम्ही ती देणार नाही. मग एकीकडे तुम्ही सांगता की अचानक 4 वाजता लोक आले, रांगेत उभे राहिले आणि त्याच्यामुळे 12:30 पर्यंत वोटिंग सुरू होतं. मग आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागतो की तुम्ही माहिती द्या आम्हाला, ते रांगांची आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, तर ते देत नाहीत. पारदर्शकतेला विरोध असणारे प्रत्येक जण संविधान विरोधी आहेत. म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा हे संविधान विरोधी आहेत. मी आणखी 1-2 मुद्दे मांडून थांबतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी सातत्याने संविधानाचा अपमान केलेला आहे. एक कायदा तुम्हाला आठवत असेल, एकाच दिवशी साधारणतः 1500 खासदार निलंबित केले होते. एक दिवस तुम्हाला आठवत असेल संसदेचं कामकाज सुरू होतं आणि तेव्हा त्यांनी 8 ते 10 कायदे पारित करून टाकले. तेव्हा एक कायदा त्यांनी पारित केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या कायद्यामध्ये असं सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावर त्यांनी काही केलं तरी कोणीही गुन्हा दाखल करू शकत नाही. कोणत्याच पोलिसांना, कोणत्याही न्यायालयाला त्यांच्याबद्दल तक्रार घेण्याचा हक्क नाही. एवढंच नाही तर ते निवृत्त झाल्यावर सुद्धा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाही. याला इम्युनिटी म्हणतात की अशा प्रकारे एक संरक्षण जगात कोणालाच कुठे नाही. ते निवडणूक आयोगाच्या एका कमिशनरला तुम्हाला द्यावं वाटते. याचं कारण काय? कारण की तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मदतीने निवडणुका लढणार हे तुम्ही तेव्हाच सिद्ध केले. ही संविधानिक नैतिकता जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आम्ही मांडतो आपल्यासमोर की बहुमत जे आहे ते प्रामाणिक असलं पाहिजे. त्या बहुमताचं नाव संविधानिक असलं पाहिजे. इथे मी ठाण्यात उभा आहे म्हणून तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे जे आमदारांना घेऊन पळून गेले आणि जो पक्ष त्यांनी आपला आहे म्हणून घेतलेला आहे
ती त्यांची खरी ओळख नाही, संविधानिक दृष्ट्या चोर अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे. आमची खूप इच्छा होती. आता आव्हाड साहेब मला विचारत होते की सुप्रीम कोर्टातल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या केसचं काय झालं. 21 जानेवारीला त्या जजनी तारीख ठेवली. कारण त्यांनी काय म्हटलं तेव्हा, त्यांनी बोललेलं फार महत्वाचं आहे. ते जज एक जण म्हणाले की भारत काय नेहमीच इलेक्शन मोडवर असतो, आणि सगळेजण तिथे हसायला लागले. आपण भारतातल्या सगळ्या लोकांनी अशा वक्तव्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे. तो हक्क आहे आपल्याला. नेहमी इलेक्शन असतात ही भारतातल्या लोकांची चूक आहे का? नेहमी इलेक्शन असतात ती एखाद्या राजकीय पक्षाची चूक आहे का? लोकशाही आहे तर निवडणुका राहणारच, त्या नेहमी सुद्धा राहतील. याचा अर्थ असंविधानिक पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव पळून नेलेल्या लोकांना संरक्षण द्यायचं हा अधिकार कोर्टाला नाही, हे सांगायला पाहिजे. तारीख पे तारीख असं म्हणतात. ते संजय दत्तनी मोठा सनी देओलनी हात मारून सांगितलं होतं. आपण सगळ्यांनी सनी देओलचा तो डायलॉग आजही लक्षात ठेवला, कारण की आपल्या मनातली ती भावना आहे. माझं म्हणणं आहे की तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे जस्टिस झालं पाहिजे. प्रत्येक तारखेला न्यायाचे चाकं पुढे सरकले पाहिजे. समजा तुम्ही तारीख देत असाल कोणतंही न्यायालय, तर न्यायालयाची जबाबदारी आहे तारीख देणाऱ्या न्यायालयाची. एक तारीख आजची आणि पुढची तारीख तुम्ही देताय, त्याच्यामध्ये जर कोणतीही बेकायदेशीरता होत असेल, असंविधानिकता होत असेल, त्याची जबाबदारी कोणाची हे ठरवा आणि मग तारीख द्या. आपल्याला या सगळ्या गोष्टी मी मुद्दामून प्रकर्षाने सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की संविधान आपलं आहे, संविधानातली प्रत्येक गोष्ट आपली आहे. आणि आपण सगळेजण जर संविधानिक नैतिकतेने वागायला लागलो तर अनैतिक माणसं आपल्यासमोर उभे सुद्धा राहू शकत नाही. आपल्या सगळ्यांना या लोकशाहीची जाणीव झाली पाहिजे. या लोकशाहीने दिलेल्या ताकदीची जाणीव झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातलं पुस्तक घ्या, कधीतरी आपल्या हातात वाचा, त्याच्यातले अधिकार समजून घ्या, कर्तव्य समजून घ्या, आणि एक उत्तम नागरिक, जबाबदार नागरिक हा किती ताकदवान राहतो याची तुम्हाला कल्पना येईल. मला जेव्हा संविधान माहित नव्हतं तुम्हाला वाटतं मी काय करू शकतो, पण आज संविधान माहित झाल्यावर माझ्यासारख्या किरकोळ बांधायच्या एका माणसाला सुद्धा वाटते की मी ताकदवान व्यक्ती आहे. कारण की बाबासाहेबांनी सांगितलं ताकद डोक्यात असते. डोक्यातली ताकद कमवा, मिळवा, आणि मग संविधान किती ताकदवान आहे याचा अनुभव घ्या. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जितेंद्र आव्हाड साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली.